आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्हाला काय वाटलं आम्ही काय ठेका घेतला सगळ्यांचं कल्याण करायचा? आमच्या घरच्या सुनेला लग्नाआधी मुलगी आहे हे जर कळलं तर लोक आमची किती छितू करतील याचा काय अंदाज आहे तुम्हाला? झाला पप्पा, वाटेल तेवढंच काही बोलू नका तुम्ही। तुम्ही सगळंच तुमच्या सोयीनुसार बोलताय हो, पण मी ते अजिबात होऊ देणार नाहीये। म्हणजे आमच्या लग्नात तुम्हाला फायदा दिसला म्हणून लगेच तुम्ही आमच्या लग्नासाठी तयार झालात? आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी भावना मॅडमना वचन दिलं की मी फक्त त्यांचा नवरा म्हणून नाही तर आनंदीचा बाबा होऊन तिला सांभाळणार। तिची जबाबदारी घेतली मी, त्यामुळे आनंदी याच घरात राहणार आहे आणि त्यात कुठलाही बदल होणार नाही। भावना मॅडम, तुम्ही नका काळजी करू, आपण आत्ताच्या आता आनंदीला या घरात घेऊन जातो, तेही त्वरित तात्काळ। कोण आपल्याला अडवतंय बघूया आपण, चला। थांब सिद्धू, तुला तुझ्या आणि भावनाच्या सुखापुढे दुसऱ्या कोणाचीच पर्वा नाहीये ना? या सगळ्यात तू आमच्या मनाचा कधी विचार सुद्धा केला नाहीयेस आणि तुला माहितीये तुझ्या हट्टापुढे आम्हीच पडतं घेणार आहोत। हो, कारण माझं म्हणणं बरोबर आहे आई। तुझ्यासाठी काय चूक आणि काय बरोबर हे मी ठरवेन सिद्धू। आई आहे मी तुझी। सॉरी आई, पण मी तुझं म्हणणं नाही ऐकू शकत, कारण आजपासून मी, भावना मॅडम आणि आनंदी एक कुटुंब आणि आता प्रश्न माझ्या कुटुंबाचा। ठीक आहे, तू जर या टोकाला जाणार असशील तर तुला थांबवण्यासाठी मला सुद्धा टोक गाठावं लागेल। अगदी बरोबर बोललीस रेणुका, आज अगदी तू गाडे पाटलांची सून शोभलीस। काहीही झालं तरी ही बॅग आपल्याला आपल्या घरात घ्यायची नाही। सिद्धू, तू जर भावना बरोबर आनंदीला घेऊन या घरात पाऊल टाकणार असशील तर तुला माझा प्रेत ओलांडून यावं लागेल। आई, आई अगं, काय बोलतेस तू? ही वेळ तूच आणलीस माझ्यावर। आता आधी माझा जीव घे आणि मग भावना आणि आनंदीला घेऊन या घरात पाऊल टाक। हे घे पाणी। लग्नात कितीही प्रॉब्लेम झाले असले तरी आय एम ग्लॅड की आता लग्नाविषयी कोणती नेगेटिव्ह फिलिंग नाही। ऍक्च्युली म्हणजे तुला माहितीये का जयन, आधी ना माझ्या मनात सिद्धूबद्दल खूप राग होता, पण आज त्याला लग्नाच्या मांडवात जे काही करताना बघितलंय ना, हे पाहून असं वाटतंय तोच माझ्या भावनाताईची करेक्ट काळजी घेऊ शकतो। खरं तर असं वाटतंय की माझ्या भावनाताईला परफेक्ट नवरा मिळाला। जयंत, जयंत, तिकडे तिकडे काहीतरी होतं रे। कुठे काय? अरे ते बघ तिथे, मला ना कसली तरी हालचाल जाणवली। छानू, तुला ना भास होत असेल। हो का? कदाचित झाला असेल भास। बरं, मी काय म्हणत होते, जयंत, जयंत नाही, नक्की तिथे काहीतरी। कुठे? जानू, मला तर काहीच दिसत नाहीये। जयंत, मी खरं सांगते, मी खोटं बोलेन का? तू थांब इथे, मी जाऊन बघते।
जानू काय झालंय? जयंत जयंत मी तुला सांगितलं होतं ना आपण दोघे सोडून इथे नक्की कोणीतरी आहे. तू 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 बघ जा. जानू बरोबर आहे तुझं. या घरात आपण दोघं सोडून तिसरं पण कोणीतरी. कोण आहे जयंत? सांगतो पण आधी तू डोळे बंद कर. जयंत काय? जानू प्लीज माझा ऐक ना, डोळे नीट बघू. काहीतरी सरप्राईज आहे तुझ्यासाठी. जयंत क्लोज युअर आईज. ट्रस्ट मी. डोळे उघडू नकोस. जयंत जानू डोळे उघड जानू. ससा? जानू ससा तुला आवडतो ना, आणि तुला पाळायचा पण होता. जयंत मला ससे खूप आवडतात आणि कसलं क्यूट गिफ्ट आहे. आय नो. एक मिनिट जयंत तू खरंच माझ्यासाठी ससा घेऊन आलायस? हो जानू, आणि हा कोणताही ससा नाही आहे. हा तोच ससा आहे ज्यात तुझा जीव अडकला होता. म्हणजे हा तो बागेतला ससा आहे? येस जानू. ठीक आहे, पकड याला. गप पकड. जयंत अगं जानू काय झालं? तुला आवडलाय ना? हो अरे मला ससे खरंच खूप आवडतात, पण काय ना मी याआधी कधीच ससा हातात घेतला नाहीये, त्यामुळे थोडी भीती वाटते. कम ऑन जानू, सशाला घाबरण्यासारखं काय? एक मिनिट घे, मी तुला दाखवतो ह्याला कसं होल्ड करायचं. तू जाऊ नको पण इथेच हा. इथेच आहे जानू. तो हात पुढे कर. हा मी पकडला याला, पकडलाय. आता दुसऱ्या हाताने इथे इथे पकड. कुठे? इथे खाली. इथे? येस. ओके. दोन्ही हाताने पकड. येस. हे परफेक्ट. इथे? येस. त्याला पण आवडते तुझ्यासोबत. लक्ष्मी निवास